Hello students, welcome to your Phoenix coaching classes. Today we are learn the types of sentence. This topic is all classes 5th to 10th and MPSC other competitive exam also. Today we teach very simple methods, so understand and watch this video at the end. There are 4 types of sentence. First, statement is called also assertive sentence. Second, interrogative sentence. Third, imperative sentence. And fourth, exclamatory sentence. The assertive sentence is the type of 2, affirmative and negative. The interrogative sentence is divided into 2 types, question tag and verbal question. Imperative sentence is also divided into 2 parts, affirmative sentence and negative sentence. And fourth one is exclamatory sentence. These are the examples of all the types of sentences. After our learning you solve it only 2 or 3 seconds. पहा, आज आपण सेंटेन्सचे टाईप पाहणार आहोत. फर्स्ट, सेंटेन्स म्हणजे काय? अ ग्रुप ऑफ वर्ड्स विथ मिनिंगफुल मीन्स एखाद्या अर्थपूर्ण शब्दांचा समूह म्हणजे वाक्य होतो आणि वाक्यांचे वेगवेगळे प्रकार पडतात, ते आपल्याला पाहायचे आहे. पहा, the first one is assertive sentence. assertive sentenceलाच आपण होकारार्थी वाक्य असे म्हणतो. पहा, assertive sentenceचे 2 टाईप पडतात, अफर्मेटिव्ह आणि निगेटिव्ह. असर्टिव्ह सेंटेन्स म्हणजे असे वाक्य ज्याच्यात फक्त विधान केलेले असते. एक सिंपल सेंटेन्स असतो. सिंपल सेंटेन्स म्हणजे त्याची रचना कशी असेल, सब्जेक्ट वर्ब प्लस ऑब्जेक्ट प्लस कॉम्प्लिमेंट. म्हणजे एक साधा वाक्य म्हणजे त्याला असर्टिव्ह सेंटेन्स म्हणतात. आता असर्टिव्ह सेंटेन्सचे 2 प्रकार आहेत, अफर्मेटिव्ह आणि निगेटिव्ह. म्हणजे आता एक्झाम्पल थ्रू समजून घ्या. आय राईट अ लेटर. वाक्याची रचना पहा, सब्जेक्ट वर्ब आणि ऑब्जेक्ट. सरळ वाक्याची रचना आहे, याच्यातून फक्त विधान केलेलं आहे, फक्त माहिती दिलेली आहे, म्हणून याला असर्टिव्ह सेंटेन्स असे म्हणतात. आता असर्टिव्हचे 2 प्रकार आहे, अफर्मेटिव्ह की निगेटिव्ह. तर या वाक्यात ज्या निगेटिव्ह सेन्स नाही आहे, म्हणजे सरळ ज्या वाक्यात नो, नेवर, नथिंग, नो वन असे नकारदर्शक शब्द आलेले असतात, त्या वाक्याला निगेटिव्ह सेंटेन्स म्हणतात. आणि ज्या वाक्यातून पॉझिटिव्ह सेन्स निघतो त्याला अफर्मेटिव्ह सेंटेन्स म्हणतात. या वाक्यातून कोणत्याही प्रकारचा निगेटिव्ह सेन्स दिसत नाही आहे. सो आय राईट अ लेटर इज अ असर्टिव्ह अँड इन विच इट इज अ अफर्मेटिव्ह असर्टिव्ह सेंटेन्स. अंडरस्टूड? देन सेकंड वन इज आय डोंट लाईक playing. It is also assertive sentence because its रचना सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट, मात्र याच्यातून निगेटिव्ह सेन्स दिसतो म्हणून हा असर्टिव्हच आहेत, पण असर्टिव्हमधला निगेटिव्ह सेन्स आहे. निगेटिव्ह असर्टिव्ह सेंटेन्स. पहा, असर्टिव्ह सेंटेन्स म्हणजे असं वाक्य ज्याच्यातून फक्त विधान केलेले असते. एक सिंपल वाक्य असते, त्याची रचना सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट असते. एक साधा वाक्य ज्याच्यातून फक्त माहिती दिलेली असते. ज्या वाक्यात नो, नेवर, नथिंग, नो वन असे वाक्य असतात त्याला निगेटिव्ह असर्टिव्ह म्हणतात. आणि ज्या वाक्यातून पॉझिटिव्ह सेन्स आलेला असतो त्याला अफर्मेटिव्ह असर्टिव्ह असे म्हणतात. दुसरा आहे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे प्रश्नार्थक वाक्य. प्रश्नार्थक वाक्याचे 2 प्रकार पडतात, एक WH क्वेश्चन आणि एक वर्बल क्वेश्चन. याच्या प्रश्नातच दिलेला आहे. WH क्वेश्चन म्हणजे ज्या वाक्याची सुरुवात WH वर्डने होते. म्हणजे WH वर्ड कोणकोणते आहे, व्हॉट, व्हेअर, व्हेन या प्रकारे.
सो स्टार्ट कशाने पाहिजे, WH वर्डने, आणि एंड पाहिजे क्वेश्चन मार्क, कारण क्वेश्चनच काढणार आहोत तर शेवटी क्वेश्चन मार्क. याला काय म्हणायचं, WH क्वेश्चन. आणि वर्बल क्वेश्चन म्हणजे स्टार्ट होणार आहे हेल्पिंग वर्बने आणि शेवटी क्वेश्चन मार्क. याला म्हणतात वर्बल क्वेश्चन. वर्बल क्वेश्चनलाच रिटॉरिकल क्वेश्चन असे सुद्धा म्हणतात. रिटॉरिकल क्वेश्चन. पहा, इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स ओळखणं एकदम सोपं आहे, कारण इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्सच्या शेवटी क्वेश्चन मार्क आलेला असतो. आणि इंट्रॉगेटिव्हचे 2 टाईप्स पडतात, WH क्वेश्चन आणि वर्बल क्वेश्चन. द सेंटेन्स स्टार्ट विथ WH वर्ड इज कॉल्ड WH क्वेश्चन अँड द सेंटेन्स स्टार्ट विथ हेल्पिंग वर्ब, ऑक्झिलरी वर्ब and end with question mark is called verbal question. Understood? This is the second type, interrogative sentence. There are 2 types of interrogative sentence, WH question and verbal question. WH question means the start with WH word and end with question mark. Verbal question means the start with helping verb, auxiliary verb and end with question mark is called verbal question, and verbal question is also called the rhetorical question. Third one is imperative sentence. इम्परेटिव्ह सेंटेन्सलाच आज्ञार्थी वाक्य असे म्हणतात. इम्परेटिव्ह सेंटेन्स, आज्ञार्थी वाक्य. इम्परेटिव्ह सेंटेन्सची स्टार्ट होते हे V1 ने. V1 म्हणजे वर्बचे पहिले रूप. आता पहा, V1 म्हणजे राईट, प्ले, डू, डज, त्याच्यानंतर हॅव, त्याच्यानंतर लाईक, या प्रकारचे. म्हणजे कोणत्याही V1 जर एखादा वाक्य स्टार्ट होत असेल तर त्याला इम्परेटिव्ह सेंटेन्स असे म्हणतात. आता इम्परेटिव्ह सेंटेन्सचं एक्झाम्पल घेतलं मी, प्ले द चेस. पहा, वाक्य सरळ सरळ आहे, स्टार्ट झालेला आहे प्ले म्हणजे V1, म्हणजे ज्या वाक्याची सुरुवात V1 होते आणि शेवटी फुल स्टॉप असते अशा वाक्याला इम्परेटिव्ह सेंटेन्स असे म्हणतात. Imperative sentence is called a sentence which starts from V1, that means verb 1 and another. Imperative sentence also the 2 types, affirmative and negative. When don't give up. Look at here, it is also start from V1, end with full stop, but here with look negative sense. Right? Do is also V1, not which have, it is a never means negative sense. It is also imperative, but it is negative imperative. Okay? पहा, इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणजे आज्ञार्थी वाक्य. ज्या वाक्यातून आज्ञा दर्शवलेली असते त्याला इम्परेटिव्ह सेंटेन्स असे म्हणतात. ते पण 2 प्रकार आहेत, अफर्मेटिव्ह आणि निगेटिव्ह. आता अफर्मेटिव्ह म्हणजे जे साधं वाक्य आहे ते V1 ने स्टार्ट होत आहे, फुल स्टॉप होत आहे, अफर्मेटिव्ह इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे. डू V1 ने स्टार्ट होत आहे, शेवटी फुल स्टॉप आहे, मात्र इथं नॉट म्हणजे निगेटिव्ह सेन्स आलेला आहे, म्हणून याला इम्परेटिव्ह मात्र त्याच्यातला निगेटिव्ह इम्परेटिव्ह म्हणून म्हटल्या जाते. आता फोर्थ वन आहे एक्सक्लामेटरी सेंटेन्स. एक्सक्लामेटरी सेंटेन्स म्हणजे उद्गारवाचक वाक्य. पहा, इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स आणि एक्सक्लामेटरी सेंटेन्स ओळखणं एकदम इझी आहे, कारण इंट्रॉगेटिव्हमध्ये शेवटी क्वेश्चन मार्क असतो आणि एक्सक्लामेटरी सेंटेन्समध्ये शेवटी एक्सक्लामेटरी साईन असते. आता पहा, एक्सक्लामेटरी सेंटेन्स स्टार्ट 2 वर्डने होते, व्हॉट आणि हाऊ. ज्या वाक्याची स्टार्टिंग व्हॉट आणि हाऊने होते आणि एंड होते एक्सक्लामेटरी साईनने त्या वाक्याला उद्गारवाचक वाक्य असे म्हणतात. सरळ आहे. पहा, फोर्थ वाक्य झालेले आहे. हे एकदम सोप्या पद्धतीने मी सांगितलेले आहे, कारण 4ही वाक्य तुम्हाला 5वी पासून 10वी पर्यंत तर असणारच, सोबत तुम्हाला पुढच्या कोणत्या पण कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये याचा उपयोग होणार आहे. हे एकदा शेवटपर्यंत पाहिलं तर मला नाही वाटत की नंतर तुम्हाला काही याचा प्रॉब्लेम राहील. आता तुम्ही एकदम सेकंदमध्ये हे आन्सर सोडवू शकतात. एकदा मी रिकॉल करून सांगते. असर्टिव्ह सेंटेन्स. असर्टिव्ह सेंटेन्सचे 2 प्रकार आहे, अफर्मेटिव्ह आणि निगेटिव्ह.
असर्टिव्ह सेंटेन्सची रचना असते सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. अफर्मेटिव्हमध्ये कोणत्याही प्रकारचा निगेटिव्ह सेन्स नसतो, हे असतो पॉझिटिव्ह सेन्स. आणि निगेटिव्ह सेंटेन्समध्ये नो, नेवर, नो वन, नायदर, नॉर वगैरे प्रकारचे शब्द असतात, त्याला म्हणतात असर्टिव्ह. इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे प्रश्नार्थक वाक्य, याच्यातून क्वेश्चन दर्शवलेला असतो. ते दोन प्रकारे, WH क्वेश्चन आणि वर्बल क्वेश्चन. पण WH क्वेश्चन म्हणजे ज्या वाक्याची सुरुवात WH वर्डने होते आणि शेवटी क्वेश्चन मार्क असतो, त्याला WH क्वेश्चन म्हणायचं. ज्या वाक्याची सुरुवात हेल्पिंग वर्बने होते, ऑक्झिलरी वर्बने होते आणि शेवट क्वेश्चन मार्क असतो, त्याला वर्बल किंवा रिटॉरिकल किंवा यस नो टाईप क्वेश्चन म्हणतात. इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणजे आज्ञार्थी वाक्य. आज्ञार्थी वाक्याचे दोन प्रकार आहे, अफर्मेटिव्ह आणि निगेटिव्ह. अफर्मेटिव्ह म्हणजे स्टार्ट V1च होते, निगेटिव्हची पण V1 होते, पण निगेटिव्हमध्ये हेल्पिंग वर्बला नॉट लागलेला असतो म्हणून त्याला निगेटिव्ह म्हटलं जाते. आणि एक्सक्लेमेटरी हू, व्हॉट आणि हाऊनं स्टार्ट होते आणि एंड होते एक्सक्लेमेटरी साईननं. ओळखण्याची फक्त इझी. इंट्रॉगेटिव्हमध्ये शेवटी क्वेश्चन मार्क असतो, एक्सक्लेमेटरीमध्ये शेवटी एक्सक्लेमेटरी साईन असतो, इम्परेटिव्हमध्ये स्टार्ट होते V1 आणि साधा सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट असतो असर्टिव्हमध्ये. पहा आता क्वेश्चन तुम्ही इथे मी 7 एक्झाम्पल्स घेतलेले आहे, ते तुम्ही अगदी अर्ध्या मिनिटात सोडवू शकता. पहा, व्हॉट अ ब्युटिफुल गर्ल इट इज, शेवटी एक्सक्लेमेटरी साईन दिसत आहे म्हणजे आन्सर आहे एक्सक्लेमेटरी. पहा, डोंट कम हिअर V1 आहे, हेल्पिंग वर्बला नॉट लागला म्हणजे इम्परेटिव्ह तर आहेच, पण आपण त्याच्या अंदरचं पण टाईप कोणता आहे म्हणून सांगू शकतो, निगेटिव्ह इम्परेटिव्ह आहे. पहा, कॅन ही रन फास्ट, शेवटी क्वेश्चन मार्क आहे म्हणजे इंट्रॉगेटिव्ह तर आहेच, इंट्रॉगेटिव्ह, मात्र स्टार्ट झालेला आहे हेल्पिंग वर्ब ऑक्झिलरी वर्बने, त्याच्यामुळे हे आहे वर्बल इंट्रॉगेटिव्ह. ओपन द डोअर, ओपन V1 आहे म्हणजे आहे इम्परेटिव्ह, निगेटिव्ह सेन्स कुठल्याही प्रकारे इथं दिसत नाही आहे म्हणजे हे आहे अफर्मेटिव्ह. व्हॉट इज लता डुईंग, शेवटी क्वेश्चन मार्क आहे म्हणजे इंट्रॉगेटिव्ह आहे आणि व्हॉटनं सुरुवात झाली, WH वर्डने सुरुवात झाली म्हणजे WH क्वेश्चन. आय डन माय वर्क, सरळ सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्टची रचना दिसत आहे म्हणजे असर्टिव्ह, नॉट कुठेच नाही म्हणजे अफर्मेटिव्ह असर्टिव्ह आहे. ही डज नॉट लिव्ह एनी पेन अनटायर, पुन्हा सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट दिसत आहे, मात्र इथं नॉटचा उल्लेख केलेला आहे तर वाक्य तर असर्टिव्हचंच आहे, मात्र त्याच्यातून निगेटिव्ह सेन्स येत आहे त्याच्यामुळे हे निगेटिव्ह असर्टिव्ह आहे. तर अशाच प्रकारे आपण सेंटेन्सचे 4ही टाईप्स पाहिलेले आहेत. याच्यानंतर तुम्हाला याच्यात कोणतेही प्रॉब्लेम येणार नाहीत. पुन्हा याच प्रकारचे आपण नवीन व्हिडिओ या चॅनलवर टाकणार आहोत, पूर्ण ग्रामरचे, त्याचबरोबर 5th ते 10th पर्यंत हिस्ट्री, मॅथ, अदर सब्जेक्टचे पण. त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ समजला असेलच तरी पण रिकॉलसाठी पुन्हा पाहून याच्यावरचे नोट्स काढा. थँक्यू सो मच.